आता गावाकडे आल्यापासून ना आमचे दिवस सगळे रडतच चाललेले आहेत. काय झाले ते पुढे सांगते. पण त्याआधी आज बेत होता पालकाची भाजी मस्त धुवून कुकरला लावली आणि हे 2 लिटर दूध आहे. आमच्याकडे 1च लिटर एवढं दूध येतं. मग त्याची केअर करून आधी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हटलं गरमीचे दिवस आहेत. स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं. मग काय दुपारची धुणी भांडी सगळं काही करून घेतलं. त्याच्यानंतर ही आहे आमची अप्पू आणि ही आहे गप्पू, म्हणजे दोघी बहीण. माझी छोटी नणंद आहे, तिच्या 2 मुली आहेत त्या. पण आता झालंय असं की दीदीचं यांच्याशी जमते, पण आमचं काय जमत नाही. आम्ही सकाळी उठल्यापासून रडतच राहतोय. त्याच्यानंतर मला पोत गाठायची होती. आहो बोलली चल जाऊ मार्केटमध्ये आलो, पोत वगैरे गाठून घेतली. घरी जाते आणि थंड घ्यावं म्हटलं, कारण खूपच गरमीचे दिवस होते, ऊन पण खूप होतं. 5 वाजता कपडे वगैरे जी लेडीची काम होती उरवून घेतली. भाऊजीने लस्ती आणली होती ती घेतली. आज सासूबाई बोलले तू स्वयंपाक करू नको, पाट्यावर वाटून मस्त मी मसाल्यातली काळी भाजी करते वांग्याची. म्हटलं ठीक आहे. मग काय माझा आनंद वेगळाच होता. मस्त आईने वांग्याची भाजी बनवली, भाऊजीने पाणीपुरी आणली, पाणीपुरी घेतली आणि संध्याकाळी मस्त सर्वांनी जेवण केलं आणि दिवसाचा शेवट केला. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.